नागपुर से इस समय की एक बड़ी और राजनीतिक खबर सामने आ रही है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को आज एक बड़ा झटका लगा है। दरअसल महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख के बेटे सलील देशमुख ने पार्टी से अपना राजीनामा दे दिया है। आइए जानते हैं आखिरकार उन्होंने क्या कहा और ऐसा क्यों किया। मी आपल्याला सांगितलं की गेल्या काही महिन्यापूर्वी मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट होतो। हे ॲडमिट असताना सुद्धा मला काही महिने डॉक्टरने सुद्धा सांगितलं की आपण थोडंसं आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे आणि या कारणास्तव मी हा राजीनामा त्या ठिकाणी देऊन राहिलो। नाही, आपण पाहाल मी पक्ष संघटनेच्या कुठल्याच पदावर नाही आहे व त्या पद्धतीनं आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी पण मी काही पदावर नाही आहे। तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या या सदस्य पदाचा राजीनामा, सक्रिय सदस्य पदाचा राजीनामा त्या ठिकाणी देण्याचं मी काही काळासाठी त्या ठिकाणी ठरवलं आहे। मी त्याच्याबद्दल अद्याप काही बोलणार नाही किंवा मला वाटत नाही की अशा पद्धतीचे काही निर्णय होईल, पण आज तरी मी सक्रिय सहभाग या पक्षासाठी देऊ शकत नाही की जेवढा माझ्याकडनं झालं तेवढं मी त्या ठिकाणी फिरायचा किंवा आपलं शारीरिक योगदान असेल सगळ्या गोष्टीचं योगदान करायचा प्रयत्न त्या ठिकाणी जेवढं झालं तेवढं माझ्या चांगल्या उमेदवारांसाठी त्या ठिकाणी करील। पण आज तरी मला त्या ठिकाणी डॉक्टरच्या सूचनेप्रमाणे गेले 5-6 महिने या पक्षाच्या सक्रियतेपासून त्या ठिकाणी माघार घ्यावी लागणार। त्यांची प्रतिक्रिया आपण त्यांना विचारू शकता। मी 45 इयर्सचा आहे, मला स्वतःचा निर्णय घेण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे। हे सगळं करत असताना मी माझ्या पक्षाचे जितके ज्येष्ठ नेते आहे सगळ्यांना त्या ठिकाणी त्याची प्रतिलिपी त्या ठिकाणी पाठवली आहे आणि येत्या 6 महिन्यासाठी मी या सगळ्या प्रक्रियेतून माघार घ्यायचं ठरवलं आहे। मागील काळामध्ये या परिसरात नुसतंच काही पदं भोगण्यासाठी किंवा नुसतंच एखादा जिल्हा परिषद सदस्य, सभापती, आमदार, खासदार बनण्यासाठी मी इकडे आलो नाही आहे। दैनंदिन लोकांच्या जीवनामध्ये मोठं काहीतरी झालं पाहिजे जेणेकरून आपल्या विदर्भाचा, आपल्या नागपूर जिल्ह्याचा कायापालट झाला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे। कारण की पदं मिळणं, पदं येणं, पदं जाणं ही एक नॉर्मल प्रोसिजर आहे। सत्ता नेहमीच कोणाकडे नसते, हा अल्टीपल्टी त्या ठिकाणी होत असते, पण आपल्या भागामध्ये चांगलं काय होऊ शकतं याच्यासाठी प्रयत्न करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न केलं आणि मला त्याच्यामध्ये बरेच ठिकाणी यश आलं आणि या यशामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यावेळेसचे मंत्री हे सगळे त्याच्यासाठी त्यांनी मला चांगलं योगदान दिलं।